नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका मराठी दीर्घांकाचं. अरेला कारे हा दीर्घांक येत्या 25 डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग घेऊन आपल्यासमोर येतो आहे. त्यानिमित्ताने या नाटकात एक महत्त्वाची भूमिका करणारी अभिनेत्री सिमरन आज आपल्यासोबत आहे. हाय सिमरन, तुझं स्वागत आहे. आणि आम्हाला जाणून घ्यायचं की अरेला कारेमधली तुझी नेमकी भूमिका काय आहे? आरेला कारेमध्ये मी अशा एका मुलीचं पात्र साकारते आहे जी एक ॲक्टिव्हिस्ट आहे मुळात आणि तिचं झाडांविषयी खूप प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या पाड्यातल्या आमच्या नाटकात एक पाडा असणार आहे, आदिवासी पाडा. तर तिचं त्यांच्यासोबतचं ओव्हरऑल कनेक्शन आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबतचा तो वावर आणि प्लस तिचं झाडांसोबत तिथे झालेलं कनेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या नाटकात बघायला मिळतील. आणि हे सॉर्ट ऑफ माझं असं कॅरेक्टर आहे. आणि या कॅरेक्टरला धरून ज्या काही गमती आपण काय सस्पेन्स म्हणूयात तर त्या तुम्हाला नाटक पाहिल्यावर कळतील. मुळात अनेक एकांकिका तू केलेल्या आहेस आणि अरेला कारे हा एकांकिकेचा दीर्घांक होतोय. या नाटकात काम करावं असं का वाटलं किंवा ही भूमिका तुझ्याकडे कशी आली? एकतर राजरत्न भोजने हा व्यक्ती म्हणजे लाईक मी ह्याच्यासोबत बरीच ह्याच्या आधी नाटकं केलेली आहेत. दीर्घांकसुद्धा ह्याच्या आधी नवराला वेशीपाशी नावाचा आम्ही दीर्घांकसुद्धा केला होता. सो आम्ही इतक्या वर्षांपासून कॉलेजपासून जे काय एकत्र नाटक करतो आहे, एकांकिका करतो आहे. सो मुळात हे एक कारण की आमची मैत्री तशी आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काहीतरी मला ह्यात वेगळं करायला नक्कीच मिळतं आहे. सो हे महत्त्वाचं कारण आहे की मी हे नाटक करू पाहते आहे. आणि अजून काय म्हणजे आणि सध्या रंगभूमीवर अजून एक महत्त्वाचं नाटक सिमरनचं सुरू आहे, ते म्हणजे वाडा चिरेबंदी. तर त्याबद्दल तर नक्कीच थोडंसं बोल. वाडा चिरेबंदीविषयी खरं तर मी क्यू मराठी नावाची एक आम्ही स्पर्धा केलेली आणि त्यामध्ये त्या स्पर्धेत नवराला वेशीपाशी एकांकिका स्वरूपात आम्ही ते सादर केलेलं. आणि त्यात भोजनेच माझ्यासोबत माझ्या ऑपोजिटला काम करत होता. आणि इट वॉज कम्प्लिटली बाय लक की तिथे मला परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी लाभले. आणि सो त्यांनी मला त्या स्पर्धेत पाहिलं आणि त्यांना म्हणून पुढे लाईक त्यांनी मला या वाडा चिरेबंदी रंजूच्या कॅरेक्टरसाठी, ज्यांनी हे नाटक पाहिलं असेल त्यांना रंजू हे कॅरेक्टर माहीत असेल, तर त्या कॅरेक्टरसाठी मला त्यांनी विचारलं. ते नाटक रिओपन करणार होते आणि गेले 5 महिने ते नाटक चालू आहे. सो ही त्याची खरं तर बॅक स्टोरी मी सांगेन. सो मी खूप तशी इट वॉज कम्प्लिटली बाय लक. आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट. नवीन वर्षाचा एखादा संकल्प? नवीन वर्षाचा संकल्प की मला असं वाटतं की बीइंग ॲन ॲक्ट्रेस मला हे खूप वाटतं की बरीच नवीन कामं मी करत राहीन सातत्याने आणि भरभरून ऑडिशन्स देईन, नाटकं करेन. नाटकावर म्हणजे विशेष प्रेम आहे माझं की मला आय प्रे की खूप नाटकं मिळू दे. आणि सध्या तरी मी ऑलरेडी प्रयत्न तो चालू केला आहे. इट्स नॉट लाईक की हा नवीन एक संकल्प वगैरे आहे, पण हे प्रयत्न सातत्याने चालू आहेत आणि बाय गॉड ग्रेस बघूयात आता काय पुढे घडतं. येणारं नवीन वर्ष सिमरनसाठी खूप काही घेऊन येऊ ही सदिच्छा. पण त्याचप्रमाणे आधी आपल्याला काय करायचं आहे तर 25 डिसेंबरला ख्रिसमस आहे. त्या दिवशी रात्री 8:30ला अरेला कारेचा शुभारंभाचा प्रयोग आहे. कुठे आहे सिमरन? यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे रात्री 8:30 वाजताचा प्रयोग आहे. आणि प्लीज सगळ्यांनी तिथे उपस्थिती लावा तुमची. आणि नक्कीच तुम्हाला हे नाटक खूप खूप आवडेल. काहीतरी तुम्ही एक छान मेसेज घेऊन जाल या नाटकातून, एवढं मात्र नाही. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अर्थातच स्वामी कृपा क्रिएशन्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.